ॲडव्होकेट डॉक्टर दिलीप वाळंज, राहणार कल्याण. मी गेली 26 वर्ष वकिली व्यवसाय करीत आहे आणि प्रामुख्याने मी सहकार क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्या गृहनिर्माण संस्थांचं नोंदणी करणे आणि गृहनिर्माण संस्थाच्या नावावर जागा करणे म्हणजे कन्व्हेंटेड, ते कन्व्हेंटेडची मी कामं करतो आहे. आणि ते कन्व्हेंटेड बिल्डर आणि जमीन मालक करून देत नाही, म्हणून जिल्हा उपनिबंधकाची नेमणूक केलेली आहे. त्याकरता सक्षम प्राधिकारी यांच्याकडे मी ती मानवी अभिहस्तांतरण म्हणजे डीम कन्व्हेन्स प्रकरणं हे मी सादर करून आतापर्यंत मी 100 सोसायट्यांचा डीम कन्व्हेन्स केलेला आहे. पण गेल्या आता एक 3 वर्षापासून इथे जे जिल्हा उपनिबंधक आलेले आहेत डॉक्टर किशोर मांडे यांनी हेतुपुरस्पर आणि जातीयवादी भावनेतून माझी जी प्रकरणे आहेत त्या प्रकरणामध्ये जी प्रकरणे मी मानवी अभिहस्तांतरी दाखल केली त्याच्यामध्ये त्यांनी जो मोफा कायदा आहे महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ॲक्ट 1963 त्या कायद्याप्रमाणे जी नोटीस द्यायला पाहिजे संस्थेला कागदपत्र पूर्ततेसंबंधी ते कोणत्याही प्रकारचे ही नोटीस न देता मोफा कायदा कलम 13 प्रमाणे ती या 15 प्रकरणांमध्ये सोसायटीनं नोटीस न देता ज्या ठिकाणी एखाद्या वर्तमानपत्रामध्ये जर आपण जाहीर नोटीस देतो त्याचे किमान 1000 ते 2000 रुपये देतोय, इथे 15,000 रुपये घेतले जातात. ते पैसे घेऊन त्यांनी जुजबी हिअरिंग लावली. हिअरिंग लावून ते स्वतः कधी या हिअरिंगला नव्हते. त्यांचा जो कनिष्ठ अधिकारी आहे कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत फक्त त्यांनी ते हिअरिंगच्या प्रोसिडिंगवर फक्त सह्या घेतल्या. त्या सह्यांवर त्यांनी कुठेही सही केलेली नाही आणि त्या दिवशी काय कामकाज झालं त्या कामकाज पण त्या प्रोसिडिंगवर त्यांच्या रोजनाम्यावर नमूद नाही. आणि या 2-3 हिअरिंग झाल्यानंतर मग ते प्रकरण त्यांनी बंद केलं. प्रकरण बंद केल्यानंतर मग त्यांनी जो आदेश दिला त्या आदेशामध्ये हे कागद नाहीत ते कागद नाहीत, जे कागद नाही आहेत त्यासंबंधी ह्या नियमाप्रमाणे कोणतीही त्यांनी नोटीस दिली नाही किंवा जेव्हा हिअरिंग झाली हिअरिंगमध्ये पण सांगितलं नाही. आणि म्हणजे त्यांनी नैसर्गिक न्याय तत्वांचं उल्लंघन करून गेली 10 ते 15 प्रकरणं त्यांनी नामंजूर केली. असं उल्हासनगर, कल्याण आणि ठाणे शहरातली जवळपास ही प्रकरणं नामंजूर झाल्यामुळे जे सोसायट्यांचे सभासद आहेत सगळे खवळले, त्यांच्यामध्ये असंतोष पसरला. मग ते DDRला मांडे नेऊन भेटले आणि मग मांड्याने सांगितलं का वाळांचं काम बरोबर नाही, ते तक्रारी करतात अमुक तमुक. त्यांनी यापूर्वीचे पण 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी केलेल्या आहेत. जे 2 पूर्वीचे अधिकारी होते सोनावणे आणि पाटील त्यांनी पण हाच पंडा उचलला होता. तर त्यांच्याविरुद्ध मी याच पद्धतीने तक्रार केली होती सहकार आयुक्तांकडे. त्यांची DE लागली होती, त्यांचं डिमोशन झालं आणि त्यांच्या सांगण्यावरून म्हणजे ते मला कोणत्या याच्यावर जायचं नाही, तेही मराठा समाजाचे होते आणि हेही मराठा समाजाचे आहेत. तर त्यांनी यांना सांगितलं की वाळांचं कुठलंच काम करायचं नाही, त्यांची प्रकरणं तुम्ही नामंजूर करा, हे त्यांनी आमची वाट लावलेली आहे. त्याप्रमाणे त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ही जी प्रकरणं आहेत नैसर्गिक न्याय तत्वाचं उल्लंघन करून म्हणजे मोफा कायद्याने नियम 13 प्रमाणे कुठल्याही प्रकारची नोटीस न देता ही प्रकरणं ते नामंजूर केली. प्रकरणं नामंजूर केल्यामुळे सोसायटीच्या सभासदांचा असंतोष पसरला. ते DDRला येऊन भेटले. DDRने सांगितलं का त्यांचं कामच तसं आहे, मी तुम्हाला वकील देतो, तुम्ही त्यांच्या दिलेले पैसे परत घ्या. मग त्या सोसायटीच्या लोकांनी माझ्यावर तगादा केला. अनेक भानगड कार्यकर्ते उपस्थित आहेत, चंदू जाधव आहेत, देवदास भोईर, अनेक कार्यकर्ते. आम्ही त्या लोकांना समजावलं सोसायटीच्या किंवा असं नाही आहे, तुम्ही जाऊन याची खातर जमा करा. आणि त्यांनी सांगितलं का वाळंजकडे त्याचे दिलेलं जे काम आहे ते काम परत द्या, मी तुम्हाला वकील देतो आणि पैसे पण तुम्ही परत द्या. त्यामुळे त्या लोकांनी त्याची शाश्वत यांचे माझ्याशी 2-3 वर्ष याच्यावर तो तगादा चालू आहे. त्यामुळे या सर्व कारणामुळे माझी पूर्णतः जी आर्थिक परिस्थिती आहे ती अगदी दोलायमान झाली, घरादारापासून दागदागिन्यापासून. मग त्या अनुषंगाने 30/9 जिल्हाधिकारी जे आहेत ते डीम कन्व्हेन्स कमिटीचे अध्यक्ष आहेत. मोफा कायद्याप्रमाणे ते डीम कन्व्हेन्सचे अध्यक्ष असल्यामुळे 30/9/25 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे मी तक्रार दाखल केली की अशा याच्यामध्ये त्यांनी प्रकरणं नामंजूर केलेली आहे. त्यांनी दुसरं कुठल्याही प्रकारची नोटीस वगैरे दिलेली नाही. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक इथं ठाण्यातलं ऋतू एन्क्लेव सोसायटी आहे आणि कल्याणची जी वास्तुस्थिती जे प्रकरण मंजूर असून देखील त्या ड्राफ्टवरून सही करायला त्यांनी गेली 1 वर्षावर लावलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या लोकांमध्ये एक असंतोष पसरलेला आहे. तर त्या अनुषंगानं हे 30/9ला आम्ही कंप्लेंट केली. तर 30/9ला कंप्लेंट करून देखील त्याचा अहवाल कुठल्याही प्रकारे त्यांनी दिला नाही. मग त्याच्याने मी त्यांना स्मरणपत्र दिली. स्मरणपत्र दिल्यावर मग कलेक्टरने त्यांना 17/10/25, 17/11/25, 8/1/26ला त्यांना पत्र देऊन देखील उपनिबंधकांनी कुठल्याही प्रकारचा अहवाल दाखल केला नाही आतापर्यंत. आणि आज जेव्हा आमच्या भेटीप्रमाणे आज कलेक्टर साहेबांना आम्ही या सर्व सन्माननीय येडेकर साहेब, संजय थोरात साहेब, आमचे डॉक्टर देविदास भोईर, चंदू जाधव, नंतर ॲडव्होकेट सोनाली भोईर, संतोष भोईर,
आकाश पवार ह्या सर्व जे आमचे कार्यकर्ते आझाद समाज पार्टीचे यांची जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांनी जो अहवाल आहे तो थातूर मातूर जो अहवाल आहे का हे कागद अपूर्ण ते कागद अपूर्ण असं तो अहवाल त्यांनी आज दिलेला आहे. वास्तविक जर त्यांनी मला 1 महिन्याच्या आत 30/9/25 पासून किमान 2 महिन्याच्या आत जरी असं उत्तर दिलं असतं मला पुढची कारवाई करता आली असते आणि आज जे लोक इथे आलेले त्यांना इथपर्यंत यावं लागलं नसतं. त्यांचं याच्यामध्ये तो जो जिल्हा उपनिबंधक आहे हा त्याचा मुजोरीपणा आहे. त्याचे हात वरपर्यंत बांधलेले आहेत. तो कुणाचे मानत नाही. इव्हन मी अँटी करप्शन वाल्यांकडे पण गेले होतो. त्यांनी पण तक्रार घेतलेली नाहीये आणि यांच्या विरुद्ध मी जे नौपाडा पोलीस स्टेशन आहे नौपाडा पोलीस स्टेशनलाही तक्रार दाखल केलेली आहे. 12/9/25ला ॲट्रॉसिटीची कंप्लेंट दाखल करून दखलपात्र गुन्हा असताना देखील त्यांनी माझा जबाब घेऊन देखील FIR दाखल केला नाही. म्हणून मी जे अनुसूचित जाती जमाती आयोग जो आहे वरळी मुंबई येथे त्या अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे मी फिर्याद दाखल केली. अनुसूचित जाती जमाती आयोगाने त्यांना पत्र दिलं. ते पत्र त्याच्यामध्ये तर सांगतो ना तुम्हाला. त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमाती आयोगाने CP साहेबांना पत्र दिलं की बाबा याच्यामध्ये तुम्ही चौकशी करून अहवाल पाठवा. CP साहेबांना पत्र दिलं तर तरी त्यांनी त्याचं काय केलं नाही. 11/2/25 त्यांनी पत्र दिलं. काही त्यांनी हे केलं नाही. शेवटी मग आम्ही कार्यकर्ते जाऊन 6/3/26 माझा त्यांनी जबाब नोंदवला. नौपाडा पोलीस स्टेशनने परत जबाब नोंदवला त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचा. आता त्या ॲट्रॉसिटीचा पुन्हा जबाब नोंदवून देखील आज तागायत कुठलाही FIR दाखल झाला नाही. आणि ॲट्रॉसिटी कायदा काय अनुसूचित जाती जमाती जो अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे तर कलम 18 प्रमाणे एखादा फिर्यादी जर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून घेऊन गेला तर त्याच्यामध्ये कुठलीही प्राथमिक चौकशी करायची नाहीये. त्याच्यामध्ये कुठल्याही वरिष्ठांची परवानगी घ्यायची नाही असं कायदा कलम 18 सांगतो. असं असून देखील पोलीस पण कायद्याप्रमाणे वागले नाहीत आणि पोलीस पण याच्यामध्ये दोषी आहेत. त्याच्या अनुषंगाने आम्ही CP साहेबांकडे तक्रार केलेली. अद्यापर्यंत FIR पण दाखल झालेले आहे. त्या अनुषंगाने आजची जी आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतलेली आहे म्हणजे जो माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचं निराकरण होण्याकरता आणि जे सोसायट्यांचे जे नियम प्रकारे नामंजूर झालेले आहेत त्यांच्यामध्ये जो असंतोष पसरलेला आहे त्यांच्यामध्ये जी माझी बदनामी होत आहे माझं जे आर्थिक जे काही नुकसान झालेलं आहे ते सगळं त्याचं निराकरण होण्याकरता आजचं हे जे बैठकीचं किंवा आजच्या या भेटीचं हे प्रयोजन होतं. आणि त्याकरता आज माझ्यासोबत आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष ठाणे जिल्हा येडेकर साहेब आहेत, संजय थोरात आहेत. तर त्या अनुषंगाने आपण याच्या माझ्यासोबत होता. हे जे माझं म्हणणं आहे या अनुषंगाने मी मांडलं आहे की लोकांचा जो असंतोष आहे आणि लोकांपुढे खरी बाब समोर यावी. आणि आता त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे याच्यात हे कागद नाही त्या कागद नाही. मग जर हे कागद नव्हतेच तर त्याच वेळेस त्यांनी नोटीस प्रमाणे मला सांगायला पाहिजे होतं की बाबा हे कागद अपूर्ण आहेत म्हणून तुमचं प्रकरण आम्ही स्वीकारत नाही. माझी मागणी अशी आहे की त्यांनी जे नियमबाह्य काम केलेले आहे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई प्रशासनामार्फत म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत सहकारी आयुक्त आणि विभागीय संनिबंधक यांनी केले पाहिजे. आणि त्याचबरोबर जो त्यांनी जातीवादी भावनेतून त्यांनी हे जे सगळे प्रकार केलेले आहेत दिलीप पवार एक चर्मकार समाजाचा आहे अनुसूचित जातीचा आहे आणि त्यांनी या अगोदरच्या लोकांना कंप्लेंट की त्या जातीवादी भावनेतून जे हा जो प्रकार केलेला आहे त्याच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा जो आहे विशेषतः 3(1)R प्रमाणे तो 3(1)R असं सांगतो की एखाद्या व्यक्तीला जातीवाचक बोर्ड लागतो चांबाड्या माड्याचा 3(1)S लागतो. परंतु एखादा माणूस त्या पर्टिक्युलर अनुसूचित जातीचा आहे आणि ते असून ते जर तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही त्याला जातीवाचक भावनेत त्रास देता त्याला हे अशा प्रकारे माझ्यासारखी वागणूक देता तर त्याला 3(1)R हे कलम असतं. ते कलम आणि इतर कलमांप्रमाणे त्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किशोर मांडे यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे कोणी पोलीस अधिकारी दोषी आहेत FIR नोंदवण्यास दिरंगाई करण्यामध्ये तर त्या ॲट्रॉसिटी कायद्याचं कलम 4 प्रमाणे त्यांच्या विरुद्ध पण जी कायदेशीर कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. त्याकरता आजचं हे भेटीचं प्रयोजन आहे. महाराष्ट्राचे सचिव आदरणीय संजयजी थोरात साहेब आणि तसेच वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी आज आम्ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे विश्रामगृह आहे या ठिकाणी उपस्थित आहोत. आजचा जो विषय होता वाळन साहेबांचा त्यांनी चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडलेला आहे. फक्त आमची पक्षाची भूमिका ही असणार आहे की त्यांनी आमच्यापर्यंत हा विषय आणला मला वाटतं गेले 2 महिन्यापासून. आणि आज कलेक्टर साहेबांची आम्ही भेट पण घेण्यासाठी गेलो होतो वाळन साहेबांच्या नुसार. परंतु 1.5 तास बसल्याच्या नंतर तुम्ही पण बसले होते त्याच्यामध्ये मॅडम, तुम्ही पत्रकार आहात. परंतु त्यांनी काय आपल्याला म्हणजे असं काय भेट दिली नाही. परंतु आम्ही त्यांना
जेव्हा ते निघत असताना गेटच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही त्यांना तिथंच त्याची भेट घेतली. आमचे थोरात साहेब महाराष्ट्राचे त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला की बाबा हे जे प्रकरण आहे त्याला न्याय द्या आपण. आणि गेले कित्येक दिवस वाळन साहेब ह्या विषयाला धरून आहेत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, आमच्या साहेबांनी सांगितलं की तुम्ही काय ते आम्हाला सांगा. त्यांनी सांगितलं की आम्ही यांचं चौकशी करू, अहवाल मागवा, नंतर भेट देऊ. मला असं वाटतं हे कुठंतरी दिरंगाई करण्याचं माध्यम आहे की त्यांचं इंटेन्शन आहे किंवा त्यांचा हे आहे. जे जिल्हाधिकारी ज्या साहेबांना आम्ही आता भेटलो, कदाचित त्यांनी आम्हाला 2 मिनिटं तरी भेटायला पाहिजे होतं. चला मान्य करतो आम्ही आता इलेक्शन आहे, पण हा अॅट्रॉसिटी सारखा विषय आहे या ठिकाणी, कारण की त्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे. जर कुठली SC ST चे कुठलेही किंवा अनुसूचित जातीचे अनुसूचित जमातीचे जे कोणी लोक आहेत, जेव्हा त्यांच्यावर अन्याय होतो तर विषय असेल तर तुम्ही त्यांना वेळ दिला पाहिजे. तर आम्ही प्रतिनिधी म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की आज आम्हाला दारामध्ये भेटा लागतंय, पण फार शोकांतिक आहे ही गोष्ट. म्हणून आमच्या तर भावना आम्ही जे प्रतिनिधी आहोत पक्षाचे, आम्हाला पण ते जरा ऑड फील वाटलेलं आहे. आणि मला वाटतं प्रशासनाकडून आमच्या आझाद समाज पार्टीला जे आमचं म्हणणं आहे त्यांनी ऐकायला पाहिजे आणि याच्यानंतर त्यांना सहकार्य करायला पाहिजे, त्यांना न्याय दिला पाहिजे. अन्यथा आझाद समाज पार्टी हा विषय गंभीरतेने घेईल. आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही याच्यानंतर मोर्चे काढू, आंदोलने करू, जर आमच्या माणसाला न्याय नाही मिळाला, आमच्या वाळन साहेबाला त्यांच्या विषयावर. आणि जे कोणी अधिकारी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करणे, कायद्यामध्ये बसतं तर त्यांना गुन्हा दाखल करावाच लागणार आहे. पण ते कधी होणार, जेव्हा जे DM आहेत आपले आपले कलेक्टर साहेब त्यांनी त्यांचं लेटर वगैरे घेऊन त्यांनी आदेश दिले पाहिजे तर होणार. कारण त्या व्यक्तीचं म्हणणं ते ऐकून घेतलं नाही त्यांनी गेल्या मला वाटतं 9 महिन्यामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून आझाद समाज पार्टी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. गोरगरिबांचे असे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न घेऊन चाललेलो आहोत. आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आपले मनीष साठे साहेब, तसेच आमचे संजय थोरात साहेब असे आमच्या सोबत नेतृत्व आहे. आम्ही काम करत आहोत आणि याच्या पुढे आम्ही असे विषय घेऊन येणार आहोत. एकच विनंती करतो जिल्हाध्यक्ष म्हणून, आदरणीय कलेक्टर साहेब, आपण हा विषय गांभीर्याने घ्यावं, हीच मला विनंती. ॲडव्होकेट वाळन साहेब यांच्यावर पर्यायाने सोसायटीतील सभासदांवर जो अन्याय होतो त्याबाबत न्याय मिळण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. थोडा वेळ आम्हाला वाट पाहावी लागली, परंतु बाहेर निघताना केबिनच्या बाहेर का होईना त्यांनी चर्चेसाठी आम्हाला वेळ दिलेला आहे. आणि या ठिकाणी जे ॲडव्होकेट वाळन साहेबांवर मांडे नावाचे जे उपनिबंधक आहेत त्यांच्या मार्फत जो अन्याय होतो, त्यांचे अनेक प्रकरणं ते फेटाळतात, त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि एक वकिली पेशात असलेल्या मागासवर्गीय चर्मकार समाजाच्या व्यक्तीवर त्याच्या मेहनतीने जे उत्पन्नाचं साधन आहे त्याच्यावर गदा आणण्याचा प्रयत्न मांडे उपनिबंधक हे करत आहेत. असे आझाद समाज पार्टीकडे जी तक्रार आलेली आहे जिल्हाध्यक्ष येडेकर साहेबांकडे, त्याच्यावरून आमच्या निदर्शनास येते आणि त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की याबाबत काही प्रशासकीय दिरंगाई होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि संबंधित मांडे यांची चौकशी करून आणि त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती यांच्यावर जो अन्याय अत्याचाराचा जो ॲट्रॉसिटीचा कायदा आहे त्या अन्वये त्वरित गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी. त्याशिवाय या कायद्याचा पण वचक राहणार नाही आणि दलित आदिवासी सुद्धा सुरक्षित राहणार नाही. अशा प्रकारची आम्ही मागणी जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही केलेली आहे. आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप वाळन यांच्यावर उपजिल्हा निबंधक यांच्याकडून जे डीम कन्व्हिन्सचं जे काम आहे हे काम करत असताना जे केली जाणारी सापत्न वागणूक आहे किंवा त्यांची कामं अडवण्याचा जो प्रयत्न केला जातो आणि त्यामुळं त्यांना आर्थिक अडचणीत आणलेला आहे किंवा समाजामधली त्यांची पत खालवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. या प्रकरणी
वाळंज यांनी केलेली जी तक्रार आहे त्या अनुषंगाने पाठपुरावा करत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होते आणि ती दिरंगाई हेतुपुरस्सर होत असल्याचे प्रथमदर्शनी आमचे सहकारी आणि आझाद समाज पार्टीचे महासचिव सन्माननीय थोरात साहेब, जिल्हा अध्यक्ष येडेकर साहेब यांनी सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकारी साहेबांनी वेळ दिला नाही, पण केबिनच्या बाहेर निघत असताना 2 मिनिटं चालता चालता त्यांनी ही कथा ऐकून घेतली, म्हणणं ऐकून घेतलं आणि न्याय देण्याचं कबूल केलं असलं तरी पण एवढ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये वाळंज यांना न्याय मिळाला नाही. या प्रकरणी सर्व कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे आणि यापुढेही जर वाळंज यांना न्याय मिळाला नाही तर इथल्या ज्या सामाजिक संघटना आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत हे सर्व या प्रश्नावर उग्र असं आंदोलन करतील आणि एक जो ज्येष्ठ वकील आहे त्यालाही जर न्यायासाठी संघर्ष करावा लागत असेल तर त्यासाठी समाज रस्त्यावर उतरेल आणि न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल असं मी इथं जाहीर करतोय. धन्यवाद. मी ॲडव्होकेट सोनाली भोईर. आज आम्ही कलेक्टर ऑफिसच्या बाजूला आहोत. कलेक्टर साहेबांना भेटलो. जे मांडे आहेत उपनिबंधक यांनी जे आपले वाळंजर आहेत त्यांच्यावरती जे डीम कन्व्हिन्ससाठी जे काम करतात त्यावरती जे अन्याय केलेला आहे ते बघता त्यांच्यावरती म्हणजे जे अन्याय केलंय ते झालं नव्हतं पाहिजे, पण काही असतं की राजकारण असतो आणि जातीवाद हे जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. तर ते जातीवाद वगैरे थांबलं पाहिजे. आज ते सिनियर असून त्यांच्यावरती अन्याय होतात. आम्ही आज ज्युनियर आहोत, मग पुढे जाऊन आमच्यावरती काय होणार हा प्रश्न एक उद्भवतोय. त्याच्यामुळे एक सिनियरांना खरंच न्याय मिळाला पाहिजे. सिनियर असो या ज्युनियर असो, न्याय हा मिळालाच पाहिजे, बस एवढंच मी म्हणते. आणि कलेक्टर साहेबांनी याची दखल घ्यावी. धन्यवाद.